सलाम मित्रांनो, तुमची नजर तालिमी समंदर। मी सय्यद वसीउद्दीन। आजचा आपला पाठ मराठी सुलभ भारती इयत्ता 4 पाठ क्रमांक 12 शब्दांची खेळूया। आतापर्यंतचे मराठी विषयावर बनविलेले आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करा आणि व्हिडिओ पहा। तुम्हाला व्हिडिओ चांगले वाटले तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबवा। चला तर मग आपल्या पाठकडे जाऊया। पाठ क्रमांक 12 शब्दांशी खेळूया। पान क्रमांक 12। सबक का नाम है लफ्ज़ों से खेलेंगे और ये सफ़ा नंबर 12 से शुरू होता है। याच्यातला पहिला, खालील शब्द वाचा, समझून घ्या वो लिहा। यानी नीचे के लफ्ज़ों को देखना है, पढ़ना है, समझना है और लिखना है। आपल्याला काय करायचे आहे हे आपण उदाहरणाने समजूया। इथे चंद्राचा फोटो दिलेला आहे, पुढे लिहिलेला आहे पूर, त्यामुळे पुढे बनला चंद्रपुर। मिसाल के जरिए हमको समझना है कि हमको इन तस्वीर के साथ क्या करना है। जैसे यहाँ पर चांद की फोटो दिखकर आगे लिखा हुआ है पूर, तो मराठी में हो गया चंद्रपुर। यानी हमको तस्वीर को लफ्ज़ों से मिलाकर पढ़ना है। मित्रांनो, आपल्याला खूप मजा येणार आहे। चला तर मग चित्र आणि शब्द जोडूया। हे काय आहे? हे नाग आहे। नाग पुढे लिहिलेला आहे पूर, यामुळे बनला नागपुर। बच्चों, नाग की तस्वीर दी गई है, आगे लिखा हुआ है पूर, तो बन गया नागपुर। चिंच, पुढे फोटो आहे बळचा, त्यामुळे बनला चिंचवड। 40, पुढे लिहिलेला आहे गाव। 40 हे चित्रामध्ये आहे आणि पुढे लिहिलेला आहे गाव, तर बनला 40 गांव। बच्चों, अदद 40 की यहाँ पर तस्वीर दी गई है, आगे लिखा हुआ है गांव, बन गया 40 गांव। अरे बापरे, हे काय आहे? हे आहे कोला। कोल्याच्या पुढे लिहिलेला आहे पूर, तर बनला कोल्हापुर। बच्चों, कोला यानी लोमड़ी की तस्वीर दी गई है, आगे लिखा हुआ है पूर, बन गया कोल्हापुर। आहा, मयूर, हे आहे मयूर, पुढे लिहिलेला आहे गांव, बनला मयूर गांव। बच्चों, मराठी में मोर को मयूर भी कहते हैं और आगे लिखा हुआ है गांव, तो बन गया मयूर गांव। चित्रात आहे 12, पुढे लिहिलेला आहे मती, तर बनला बारामती। तस्वीर में 12 लिखा हुआ है अदद और आगे लिखा हुआ है मती, तो बन गया बारामती शहर। हे चित्र आहे गडचा आणि पुढे लिहिलेला आहे चिरोली, तर बनला गडचिरोली। बच्चों, तस्वीर में है किला और आगे लिखा हुआ है चिरोली। मराठी में किले को कहते हैं गढ़, तो बन गया गडचिरोली शहर का नाम। हे चित्र आहे 32चा, पुढे लिहिलेला आहे शिराळा, तर शब्द बनला 32 शिराळा। तस्वीर में है अदद 32, आगे लिखा हुआ है शिराळा, तो लफ्ज बन गया 32 शिराळा। हे आहे 2 घोडे, पुढे लिहिलेला आहे गांव, तर बनला घोड़े गांव। तस्वीर में बच्चों 2 घोड़े दिखाए गए हैं, आगे लिखा हुआ है गांव, इसलिए लफ्ज बन गया घोड़े गांव। आहा, 2 आंबे। आंबे चा चित्र आहे, पुढे लिहिलेला आहे गाव, झाला आंबे गांव। यहाँ पर आम की तस्वीर है, मराठी में आम को आंबे बोलते हैं, बन गया आंबे गांव। चला मुलांनो, पुढे काहीतरी नवीन करूया। खालील शब्दांना
पूर शब्द जोड़ा, गावांची नावे लिहा आणि वाचा। आगे के लफ्जों को पूर ये लफ्ज जोड़कर नया लफ्ज बनाना है जो गांव का नाम होगा। पहिला लिहिलेला आहे खाना, याला पूर जोडायचा आहे, खाना पूर। दुसरा सोला, याला पूर जोडायचा आहे, सोला पूर। पुढे आहे विजा, याला पूर जोडायचा आहे, नवीन शब्द बनणार विजापूर हे गावचा नाव। याच्यातला शेवटचा राजा शब्द दिलेला आहे, याला पूर जोडायचा आहे, नवीन शब्द बनणार राजापूर। पुढे मुलांनो, आपण खालील शब्दांना वाडी शब्द जोडून नवीन शब्द, नवीन गावचे नाव तयार करणार आहे, याला आपण वाचणार आहे। पहिले शब्द पळस, याला आपल्याला वाडी जोडायचा आहे, बनणार नवीन शब्द फळसवाडी। सावंत, याला वाडी जोडायचा आहे, बनणार सावंतवाडी। पुढील शब्द कुरुड, याला वाडी जोडायचा आहे, बनणार नवीन शब्द कुरुडवाडी। किर्लोस्कर, याला वाडी जोड़ायचा है, बनना नवीन शब्द किर्लोस्कर वाड़ी। प्यारे बच्चों, यहाँ पर हमारा सबक खत्म होता है। आप भी इसी तरह के लफ्ज बना के अपनी टीचर से चेक कराएं। तब तक बने रहिए तालीमी समंदर के साथ।